आणि आता आपण थेट पालघरमध्ये जाणार आहोत। पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि सूर्या नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। तर सूर्या नदीवरूनच याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। पाहूया। पालघरमध्ये पावसाची रिमझिम सुरूच आहे। आपण पाहू शकता सध्या आपण पालघरच्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहोत। आपण पाहू शकता सूर्या नदी ही ओसंडून वाहत आहे। सूर्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे जी नदीकाठची गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। डहाणू आणि पालघर तालुक्यामध्ये जवळपास 30 ते 32 गावं ही सूर्या नदी काठी आहेत आणि त्या सर्व गावांना प्रशासनाने अलर्ट केलेला आहे। आपण पाहू शकता पालघरमध्ये पाऊस जो डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे धामणी धरण जवळपास 40% भरलेलं आहे आणि त्यामुळे ही जी सूर्या नदी असेल वैतरणा नदी असेल ह्या नद्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय। सध्या पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिले त्या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर कायम आहे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहिलं पाहिजे। आपण पाहू शकता सध्या पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात हे पावसाचं चित्र पाहायला मिळतंय। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।